जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे 3,000 रुपये लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा व्हायला कालपासूनच सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पण अजूनही काही महिला लाभार्थी अर्ज अप्रूव्हल होऊन सुद्धा त्यांचं अकाउंटमध्ये रक्कम जमा झालेली नाही. तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बँकेला आधार संलग्न नसणे होय. जर नसेल तर लवकरात लवकर जवळील बँकेमध्ये तुमच्या संबंधित त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यायचं आहे. आणि जर आधार लिंक तुम्ही केलेलं आहे पण त्याचं स्टेटस तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून तुमच्या घर बसल्या कसं आधारला कुठला मोबाईल नंबर आधारला कुठली बँक लिंक आहे हे अगदी 2 मिनिटात पाहणार आहात. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला myAadhar.uidi.gov.in या वेबसाईटवरती येऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली तुम्ही बघू शकता, इथे एक ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आधारला नक्की कुठली बँक लिंक आहे किंवा आधारला बँक लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला स्टेटस या व्हिडिओमार्फत कळणार आहे मित्रांनो, की कसं चेक करायचं. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता 5 नंबरला एक ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. या ऑप्शनवरती क्लिक करा. लॉग इन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम लॉग इन करून घ्या माय आधारवरती आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या आधारला कुठली बँक लिंक आहे या मार्फत तुम्हाला कळणार आहे अगदी 2 मिनिटात. इथं तुम्ही बघू शकता माझ्या आधारला बँक लिंक असल्यामुळं त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे आधारला बँक लिंक आहे असं ऑलरेडी इथं सांगत आहे या मेसेजतर्फे. आणि इथं तुम्ही बघू शकता आधार नंबर, बँक नेम, तुम्हाला कुठली आधारला बँक लिंक आहे हे दिसत आहे. बँक सीडिंग स्टेटस इथं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर इथं नो किंवा इनॲक्टिव्ह किंवा दुसरं काही पेंडिंग हे ऑप्शन असतील तर मित्रांनो अजूनही तुमचं आधारला बँक लिंक नाही अशी समजा. आणि ॲक्टिव्ह असेल तर डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा व्हायला काहीच हरकत नाही मित्रांनो, कारण ती रक्कम जमा झालेलीच असणार आहे कारण ॲक्टिव्ह असेल तर. इथं बँकेचं नाव दिसेल जर तुमचं आधार बँकेला लिंक असेल तर, जसं की माझं आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये लिंक आहे त्याच्यामुळं, तर डेटसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे स्टेटस मोबाईलवरून की तुमच्या आधारला बँक नेमकी कुठली लिंक आहे आणि लिंक आहे किंवा नाही.